तर मी निखिल कामत यांचा पॉडकास्ट ऐकत होतो. त्यांचा पॉडकास्ट आहे व्हॉट द फक विथ निखिल, आणि ते फाउंडर आहे झिरोदा या कंपनीचे, जे ब्रोकरेज फर्म आहे. आणि त्यांच्यासमोर बसलेले होते रितेश अग्रवाल, जे की OHचे फाउंडर आहेत, आणि दोघं पण बिलिनियर आहेत. तर काय झालं मग, हे विचारतात निखिल कामत त्या रितेश अग्रवालला की डू यू बिलीव्ह इन गॉड. तर ते म्हणतात हो करतो. तर ते म्हणतात की का असं का. तर ते पहिल्यांदा सांगतात की माझी फॅमिली रिलिजियस आहे, आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण म्हणजे मला वाटतं माझ्या आयुष्यात मला जेवढं मी डिझर्व करतो त्याच्यापेक्षा खूप जास्त भेटलेलं आहे. मला वाटत नाही की मी तेवढा इंटेलिजंट आहे, तेवढा हार्डवर्किंग आहे. माझ्यासारखे बाहेर हजारो लोक आहेत, ते सेम माझ्या कॅलिबरचे किंवा माझ्यापेक्षा जास्त कॅलिबरचे, आणि त्याच्यात पण मला जर एवढं सक्सेस मिळालं असेल तर मी ग्रेटफुल राहणं आवश्यक आहे. तर त्याला उत्तर देताना निखिल कामत पण सेमच म्हणतात की मला पण बऱ्याच वेळा वाटतं म्हणजे असं की बाहेर माझ्यापेक्षा खूप इंटेलिजंट, माझ्यापेक्षा हार्डवर्किंग, माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत, पण ते नाही त्यांच्या आयुष्यात एवढं सक्सेस अचीव करू शकले जेवढं मी अचीव करू शकलो. तर त्याला इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात, की म्हणजे आपण एखाद्या जागेवर डिझर्व करत नाहीत असं वाटणं. तर बघा निखिल कामत, रितेश अग्रवाल एवढं मोठं लोक आहेत, त्यांना त्यांच्या आयुष्यात सेल्फ डाऊट आहे. तर तुम्हाला आम्हाला असणं तर खूप कॉमन आहे, म्हणजे आपल्याला असणं म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही. लोकांनी एवढं अचीव करून पण त्यांना सेल्फ डाऊट आहेच. त्यांना वाटतं की आपण डिझर्व करत नाही त्या पोझिशनसाठी, तरी आपल्याला मिळाली आहे.